तर मित्रांनो, या ब्युटिफुल कच्छला बाय बाय म्हणण्याची वेळ आली आहे आणि आता नेक्स्ट प्लॅन आहे 450 किलोमीटर दूर सौराष्ट्र सोमनाथ. फायनली 12:20 10-15 मिनटं झालेत. एरियामध्ये आलो आहे. रूम हुडकतोय. खूप सारे ब्रोकर्स मिळाले पण रूम काय मी ब्रोकर्सकडनं घेतली नाही आणि मेन रोडला पण रूम अवेलेबल नाही आहेत. लेट्स सी. ॲव्हरेज रूम पाहिजे आपल्याला. 12:30 झाले. झोपेपर्यंत 1 होईल. 5ला उठून दर्शनाला जायचं आहे. आंघोळ करून आणि दर्शन घेऊन मग लगेच रिटर्न परतीचा प्रवास आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आय विल अपडेट यू गाइज. अरे नहीं सर, रोबोट लगेगा. इंसान है हम, रोबोट कैसा लगेंगे आप? पीछे से रोबोट है. कैसा है भाई? एकदम बढ़िया. आप बताओ. इधर है ये रूम देख रहे. अच्छा भाई एक बात बोलो. बोलो ना. जय श्री राम. जय श्री राम भाई. जय श्री राम. एक ही बात बोलो. जय श्री राम. सगळं असं महादेवमय वातावरण आणि ही आहे आमची रूम. 1000 रुपयामध्ये 3 लोक. इकडे वॉशरूम आहे. असं एक दुसरी एक्झिट आहे आणि इकडनं एंट्रन्स आहे. मेन रोडलाच आहे पण ठीक आहे. बजेटमध्ये 3-4 तासासाठी काय. आता वाजले 7. यस 7:30 झालेत आता. 7:30 आता सीन असा आहे. इथून जाऊ दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन मग पुढचा जो मार्ग आहे त्यावर डिस्कस करू. चला आधी दर्शन घेऊ. तर दर्शन झाले आता व्यवस्थित एकदम आणि हॉटेलवरनं आता निघतोय डायरेक्ट घरी जाण्यासाठी. मंदिराच्या एरियामध्ये फोन्स अलाउड नाही आहेत. कुठलंही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट अलाउड नाही आहे. शूटिंग अलाउड नाही आहे. सगळं बाहेर जमा करावं लागतं. मग मध्ये जावं लागतं. दर्शन वगैरे घेऊन मग वापस यावं लागतं. सो तिथे काही शूट करण्यासारखं नव्हतं. या लोकेशनपासून 4 किलोमीटरवरती मंदिर होतं आणि आता थोडंसं आम्ही आउटस्कर्टला जाऊन नाश्ता वगैरे करू. तेव्हा भेटू आणि चलो बाय. बाकी नंतर बोलू. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर शहर सोडून हायवेला कनेक्ट व्हायला आम्हाला वाजले 10 वाजून 8 मिनिटांची वेळ झाली होती आणि राजकोटकडे न जाता आम्ही गोंडल मार्गे एक शॉर्टकट घेतला. सोमनाथ शहर सोडून आपण 5-10 किलोमीटर जाऊन कुठेतरी हायवेला छान नाश्ता करू अशी स्कीम मी हरीश आणि अमोलला दिली आणि ती स्कीम ॲक्टिवेटसुद्धा झाली. आणि अशी ॲक्टिवेट झाली की आम्ही थेट 200 किलोमीटर दूर आणि 3 तासानंतर बाईक थांबून एका हॉटेलला पोहोचलो जिचं नाव होतं वर्णिराज, जी सिच्युएटेड आहे अटकोटच्या आउटस्कर्ट्सला. तो समोर आमचा अमोल दादा उभा आहे. पुढे येऊन त्यांनी ती हॉटेल शोधली. कैसा लगा मेरा मजा. तो आता इथे ब्रेकफास्ट करून घेऊ. आम्ही आमच्या लोकेशनपासून 3 तासामध्ये अप्रॉक्सिमेटली कवर केलं आहे 369 - 166 म्हणजे 200. मस्तपैकी जेवण मागवलं. पालक पनीर, दाल तडका आणि तंदूर रोटी. मस्त टेस्ट आहे. प्युअर व्हेज हॉटेल आहे. बढिया जेवण करून भेटतो. या हॉटेलवरती जेवलो आहे आम्ही. इफ समवन कॅन रीड इट प्लीज रीड इट फॉर अस. आणि काहीच नाही, फक्त नाम मात्र 765 रुपयामध्ये आमचं पोट भरून जेवण झालं आहे तिघांचं. आणि आता इथनं आम्ही निघतोय एक्झॅक्टली 1:48 झालेत ॲज यू कॅन सी. आणि आम्ही एक अटेम्प्ट करायचा प्रयत्न करतोय म्हणून हा व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये आहे. चलो सी यू ऑन द बाईक.
जसं बॅकग्राऊंड म्युझिक वाजतंय ना तसंच आम्हाला फील होत होतं. समोर येणार अटकोट शहर. ॲक्च्युली 42 मिनिट थांबल्यानंतर सुद्धा आमच्या मेंदूची जी स्पीड होती, जी आम्ही मागच्या 3 तासामध्ये आमच्या ब्रेनला जी सवय झाली होती अबाव 80 क्रूज करण्याची, ती आम्हाला काही मात्र कंट्रोल होत नव्हती. कारण मेंदू शांत होण्यासाठी तब्बल 1-1.5 तासाचा वेळ लागतो. आणि आम्ही 42 ते 45 मिनिटांमध्ये जेवण आटपून पुन्हा बाईकवरती बसलो. आपण कुठल्या तरी स्टॉपवर उभे असताना बाईकर्स इतके फास्ट का जातात याचा आज अनुभव आला. लोकांना आम्ही फास्ट वाटत होतो, बट आम्ही ॲक्च्युली आमच्या मेंदूच्या पेसने चालत होतो. अँड दॅट्स इनक्रेडिबल. आणि हा जो रोड तुम्ही बघताय हा जातो राजकोटकडे. पण हा राजकोटच्या आधी आम्हाला एक राईट घेऊन जायचं होतं वडोदऱ्याकडे. मध्ये लागलं धानुका शहर. धानुका शहरातून बायपास करण्यासाठी गुगल मॅपने आम्हाला दिला एक असा शॉर्टकट जो अनबिलिव्हेबल होता, जो रेल्वे ट्रॅककडनं जात होता आणि खूप 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 विचित्र होता. पण या शॉर्टकटने आमचे शहरातील ट्रॅफिकचे 15 मिनिट तर कसेही वाचवले. धानुका सोडल्यानंतर जवराज मार्गे मुगोदरा वटमान हायवे येईपर्यंत थोडा होता सिंगल लेन रोड विच इज अंडर कन्स्ट्रक्शन. चल तर तिथं समोर काहीतरी असेल. चल चल तर आता वेळ होत आहे 4:38 आणि आम्ही 1:38च्या आसपास काहीतरी निघालो होतो. आय गेस 1:38 1:48. मला टाईम रिकॉल नाही होते, बट बघून घेऊ. तेवढ्या वेळात कमीत कमी 200 किलोमीटर मारलं आहे आम्ही, 200+ किलोमीटर्स. आता वडोदरा इथून राहिले 150. यस. आणि बघू आता फास्टेस्ट जाण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रत्येक 200 किलोमीटरला थांबतो आहे. 400+ किलोमीटर कवर झालं आहे. आणि जिथून आम्ही निघालो होतो तिथलं आणि घरचं डिस्टन्स होतं 940+ किलोमीटर्स. येस. फायनल किलोमीटर्स आणि फायनल रूट आपण शेअर करू, बोलू त्यावर. खूप मजा येते. खूप परफेक्ट रोड्स आहेत. काही काही ठिकाणी सिंगल लेन आहेत, बट चलता आहे आणि मॅनेजेबल आहेत. आणि एकदा असे काही 4 लेन रोड्स लागले आहे, जसे माझ्या मागे आहेत तसे जर 4 लेन रोड्स लागले, यू विल नॉट स्टॉप युअर सेल्फ. जाऊ द्या 100-110 तुम्ही आरामशीर क्रूज करू शकताय. जास्त स्ट्रेस करायची गरज नाही तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, चहा किंवा कॉफी किंवा रेडबुल घेत राहा कंटिन्यू जर राईड करता येतं. खूप मस्त रोड आहेत, मजा येते. चलो कंटिन्यू करू. रेडबुल गिव्स यू विंग्स. कसा आहे रस्ता? 160 टॉप टेकली जात आपण. 160 पॉवर टॉनिक आहे भाई, ऑन केला होता. Having fun of his life, man. Cheers. चला, तो वेळ होता आहे एक्झॅक्टली 5-15-20 मिनटं गेले आमचे, जास्तही गेले असतील. चलो मिलते हैं बाइक पे. चलो गणपती बाप्पा मोरया. आयुष्याच्या खडतर वाटेवरती जशी गरज असते चांगल्या मित्रांची, सवंगड्यांची, तशीच आम्हाला साथ मिळाली वटामान वडोदरा हायवेची. इनक्रेडिबल 6 लेन रोड्स अँड यू कॅन इझिली क्रूज अराउंड 100 or above 100 यू कॅन से. आणि आमचा अमोल दादा आमची परमिशन घेऊन पुन्हा एकदा फरार झाला. तर पुन्हा एकदा पेट्रोल भरलं आहे आणि 11.5 लिटरच्या आसपास बसलं आहे पेट्रोल. आता स्विच करायचा थोडासा मूड झाला होता. हां, आता इथनं अंकलेश्वर जे आहे सुरतच्या थोडंसं आधी येतं, ते आहे इथनं 100. कशाला करतो हो, ग्लव्सचं माझं ते संपलं आहे, फुटलं आहे, फाटलं आहे. ऑपरेटिंग येते.
152 किलोमीटर आलं अंकलेश्वर. आणि अंकलेश्वर टू सुरत काही जास्त डिस्टन्स नाही आहे. I think that we've all had enough. Keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. Yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're causing their wrong. You got me like, oh yeah. I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're causing their wrong. तुम्ही म्हणत असताल अरे हा काय बोलत का नाही. पण आत्तापर्यंत ॲप्रॉक्सिमेटली 2000 किलोमीटर मी बुलेट चालवली. आणि अचानक मानेलावर थोडंसं प्रेशर येत असल्यामुळे आणि हातात थोडेसे जड झाल्यामुळे मी अमोलच्या बाईकवर स्विच करण्याचा डिसिजन घेतला. आणि सो काइंड ऑफ अमोलवाला बोलला की तू चालव. अंदाजन मी 4 ते 5 किलोमीटर आलो असेल अँड दिस बाईक ब्लू माय माइंड. कारण ह्या बाईकमध्ये अमोलने इन्स्टॉल केलं आहे फ्युएल एक्स प्रो आणि पॉवरट्रॉनिक. फ्युएल एक्सच्या 10th मॅपवर आम्ही ही मोटरसायकल हायवेला चालवत होतो. आणि पॉवरट्रॉनिक जस्ट मॅजिकल गोष्ट आहे ज्याने टॉप एंड मोटरसायकलचा वाढला आहे. आणि बॉटम एंडला जो थोडासा हार्शनेस होता एक्सलेशनमध्ये तो गायबसा झाला आहे. आणि कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर मी आलो आहे. आणि विच लेफ्ट मी स्पीचलेस. या बाईकने मला आहे ना म्हणजे जाणीव करून दिली आहे का आय नीड अँड अपग्रेड फ्रॉम दॅट बुलेट 350. इतके व्हायब्रेशन्स मी का सहन करतो आहे हे मला आत्तापर्यंत नाही कळलं. जेव्हा मी अमोलची बाईक चालवली तेव्हा मला कळालं की हायवेला मी काय करतो आहे. अनबिलिव्हेबल यार. हां दादा एक्सचेंज करून घेऊ आपण समोर घे. काही चिंता नको. माहिती मी तुला म्हणलं होतं ना वडोदऱ्यापर्यंत चालत तर चिंता नको. तिथं गर्दी होती आपल्याला एक्सचेंजला वेळ लागला असता ना. डाव्या बाजूला फुल बस मारायचा. बॅक ऑन दी बाईक. अरे बापरे 6:17. सुरत शहर आहे राहिलं 170 किलोमीटर. 168 किलोमीटर. लेफ्टला ठेवा गाडी आता. काय लेफ्टला सुरत आहे मदाबाद हायवेवरती लोकांना कसली घाई आहे मला माहीतच नाही. कुठलाही ड्रायव्हर कुठल्याही लेनमधून कधीही कुठूनही सरप्राईज तुम्हाला देऊ शकतो. सो बी अलर्ट. थोडं अलर्ट राहून बाईक चालवा. आणि हे जे ब्लिंकर्स आम्ही वापरतो आहे ना हे ऑन पर्पज आम्ही वापरले ज्याने आम्हाला फास्टेस्ट ट्रॅफिक कट करण्यासाठी फार 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 हेल्प झाली. आणि तुम्ही बघताय ती माझ्यासमोर जी एक कार चालली आहे हाय रायडर. तो माणूस राईटला जातो आहे लेफ्टला जातो आहे राईटला जातो आहे लेफ्टला जातो आहे. अँड एव्हरी अदर ड्रायव्हर ड्राईव्स लाईक दिस सेम एक्झॅक्टली लाईक हिम. 10-15 मिनटं एकाच जागेवरती थांबून मी त्या टवेराच्या ड्रायव्हरला कन्व्हिन्स करत होतो की मला बाबा थोडीशी जागा द्या. पण त्याने काही दिली नाही. सो चलताय. आणि हाच तो क्षण जिथे गोप्रोच्या सगळ्या बॅटऱ्या डेड झाल्या. तर मित्रांनो वेळ झाली आहे 8:56. आउटस्कर्ट्सला आहे सुरतच्या. आणि इथून आता जे घराचं लोकेशन आहे ते दाखवते 386 किलोमीटर 8 तास. 2 रस्ते आहेत. एक सापुतारा आणि एक धुळे. तर आम्ही असं डिसाईड केलं आहे की नवसारी कडोदरा नंतर बारडोली. ते कोणतं गाव सांगितलं तू आत्ता
सोनगड मार्गे धुळेला जाणार आणि धुळेवरून घरी जाणार असं डिसाईड केलं आता. सो बी विथ अस. कॅमेरा डिस्चार्ज आहेत, तिन्ही बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्यात. आता होता होईल तेवढं फुटेज दाखवण्याचा प्रयत्न करू. एकदा टाईम बघून घ्या. 9:20 आम्ही इथून निघणार आहे शार्प. इधर देख के हाय बोल दो एक बार बस. सक्सेसफुली रीच धुळ्याला पोहोचलोय. आता 1:50 मिनिटाचा वेळ झाला आहे. मस्त मजा आली. खराब होता. मित्रांच्या येणाऱ्या बॅक टू बॅक कॉलमुळे आणि आपल्या इंटरकॉममध्ये एक स्पेशल फीचर आहे ज्यामध्ये आलेला कॉल सगळ्या इंटरकॉम कनेक्शनवरती ऐकू आणि बोलल्या जाऊ शकतो. तर त्या फीचरमुळे आमचा जो सुरत ते धुळे हा प्रवास आहे खूप इनक्रेडिबल राहिला. थँक्स टू ऑल ऑफ दोज ज्यांनी आम्हाला पर्सनली कॉल करून आमची विचारपूस केली. धुळे शहर सोडून आता आम्ही चाळीसगावकडे वळण घेणार. पॉवरफुल लाईटचा मॉडल घेऊन जातोय आम्ही. एक्झॅक्टली वाजले 2:23 आणि आम्ही या बाजूला चाळीसगाव आहे अप्रॉक्सिमेटली 20 किलोमीटर आणि आमचं घर आहे टोटल 170 किलोमीटर. टिल नाव जर्नी जस्ट वाव, गोइंग गुड. हाउ इज द जोश बॉयज? चलो ना भाई 2000 किलोमीटर और. वेल डन. डेंजर. ब्लॅक कॉफी प्यायला थांबलो होतो त्याने बनवली पण पत्ती टाकून बनवली. नो शुगर नो मिल्क, ओनली पत्ती अँड वॉटर. आता अमोल गेला बनवायला. हा असू द्या ना मग. गाड़ी बनती नहीं अमोल भाई है ना, क्या बनाएगा आज? कॉफी बनाएगा ना. सब बनाएगा. ब्लैक वो भी. हाँ, अपना इधर ये रोड पे होटल है, कभी जाते आते आगरा है तो आना. बात है तेरे को डालता यूट्यूब पर. ब्लॅक कॉफी बाय अमोल भाई. कॉफी पिल्यानंतर खराब रस्त्यांना सामोरे जात आम्ही पोहोचलो चाळीसगावला. चाळीसगावचा घाट एकदम काही मिनिटांमध्ये पार करून आम्ही पोहोचलो कन्नडच्या आउटस्कट्सला. कारण चाळीसगाव घाटामध्ये हेवी ट्रॅफिक कम्प्लिटली बंद आहे. मॅक्सिमम 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही खालून वरती आलो आणि येऊन पोहोचलो कन्नडच्या आउटर रिंगला टोल नाक्याजवळ. टोल नाका पार करून माझे 2 सवंगडी ज्यांनी मला थ्रू आउट द जर्नी साथ दिली, अप्रॉक्सिमेटली 2800 किलोमीटर, त्यांनी माझी साथ शेवटच्या 60 किलोमीटरसाठी सोडली आणि ते फरार झाले. तर मित्रांनो वेळ होत आहे 4:52 आणि 5 मिनटं झाले आम्हाला येऊन. आम्ही आता सध्या वाळूच्या एका पेट्रोल पंपवरती थांबलो AS क्लबच्या आणि 941 किलोमीटर आम्ही कवर केलं आहे. आम्ही निघालो होतो 10 वाजता, 10:08 आणि आता पोहोचलो आहे आम्ही 4:45. त्या काकांना दादांना यायला टाईम झाला 5-7 मिनटं. 4:45 आम्ही इथं पोहोचलो होतो वाळूजमध्ये. 10 किती 12 हे 5 17 घंटे. 17 घंटे ना. 17 घंट्यात 941 किलोमीटर. वाळूचा पंप आहे बघून घ्या. ब्युटिफुल. हरीश भाई थँक्यू सो मच भाई. थँक्यू अमोल भाऊ.